मा संबुद्धस्स बुद्धं धम्मं संघं नमस्सामि. सर्वांना जय भीम. आपल्या या दीर्घकालीन सत्राचा सती साधना सत्राचा कार्यशाळेचा हा तिसरा दिवस आहे, तिसरं सत्र आहे. याच्यामध्ये आज काही लोक नव्याने जॉईन होतील असं दिसतंय, कारण काही लोकांनी रिक्वेस्ट केली की ऐन वेळेला आम्हाला येता येईल काय, तर तसं त्यांना मी विनंती केलेली आहे की ते येऊ शकतात, थांबू शकतात. परंतु त्यांना आधीचे जे 2 सत्र झालेली आहेत त्याचे व्हिडिओ जे आनंद सरांनी पाठवलेले आहेत युट्यूबवर आणि फेसबुकवर, तर ते त्यांनी ऐकले तर त्यांना याच्याशी लिंक होता येईल. आता ते त्यांनी ऐकले की नाही मला माहिती नाही, परंतु जर ऐकले असतील तर चांगली गोष्ट आहे. जर ऐकले नसतील तर त्यांना थोडंसं मी आवाज ठीक येत नाही का? हॅलो, नाही, आवाज बरोबर येतोय. त्यांच्या सिस्टीमचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. आवाज तुमच्याचा प्रॉब्लेम आहे. अमोलवीरजी, आवाज बरोबर येतोय. हा, आवाज बरोबर येतोय ना? बरोबर, त्यांच्याकडे प्रॉब्लेम असेल. हो हो हो. तर ज्या लोकांनी जुने 2 व्हिडिओ ऐकले नसतील त्यांच्यासाठी मला थोडंसं रिपिटेशन करण्याची गरज आहे. आणि रिपिटेशन हे आपण म्हणायला रिपिटेशन म्हणतो, परंतु तो साधनेचा एक भागच आहे. ही गोष्ट आपण वारंवार लक्षात घ्यायची आहे. रिपिटेशन हे अनेक वेळेला होणार आहे आणि रिपिटेशन ही वाईट गोष्ट नसते. रिपिटेशन हे दृढीकरणासाठी आवश्यक असतं. रिपिटेशन हे दृढीकरणासाठी आवश्यक असतं. जसं आपण म्हणतो ना की द्वितीयंपी तृतीयंपी आणि पुन्हा पुन्हा म्हणतो द्वितीयंपी तृतीयंपी. अनेक दिवस म्हणतो, अनेक महिने म्हणतो, अनेक वर्ष म्हणतो. हे आपण पुन्हा पुन्हा का म्हणतो, तर त्या गोष्टीचं एक दृढीकरण, ती गोष्ट एस्टॅब्लिश झाली पाहिजे. ती गोष्ट आपल्यामध्ये रुजली पाहिजे, घट्ट झाली पाहिजे, त्याच्याशी आपण एकरूप झालो पाहिजे, असा त्या रिपिटेशनचा एक अर्थ आहे. त्यामुळे रिपिटेशन ही चुकीची गोष्ट आहे असं समजू नये. रिपिटेशन ही गरजेची गोष्ट असते. आणि रिपिटेशन का गरजेचं असतं, तर आपण म्हणजे आपलं मन हे विसराळू आहे, विसरतं, विस्मृती, आणि ते विसरतं म्हणून तर आपल्याला सती त्याला परत 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 त्याला भानावर आणावं लागतं. म्हणजे मग ते काही गोष्टी लक्षात ठेवतं. का लक्षात ठेवतं, तर त्याला ते समजतं. ज्याचं रिपिटेशन केलं जातं ते त्याला समजतं. म्हणून एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणं ही गरजेची असते. आणि पुन्हा पुन्हा करणं हा देखील साधनेचा एक अर्थ आहे. साधना म्हणजे प्रॅक्टिस, आणि प्रॅक्टिसचा अर्थ एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. तर आपण पहिल्या 2 ज्या वर्गांमध्ये ज्या 2 बाबी मुख्य पाहिलेल्या आहेत, त्या फक्त मुख्य बाबी मी आपल्याला सांगणार आहे. नवीन लोकांनी जरा लक्ष देऊन ऐकायचे आणि जुन्या लोकांनी जास्त लक्ष देऊन ऐकायचं. त्याचं कारण असं की जुन्या लोकांना हा माहिती आहे मला, म्हणून थोडंसं ते लाईटली घेतील. लाईटली घ्यायचं नाही. धम्माची कुठलीच गोष्ट लाईटली घ्यायची नसते. पहिल्या सत्रात आपण पाहिलेलं आहे की ह्या सती साधना सत्राचा, कार्यशाळेचा मुख्य उद्देश काय आहे. तर मुख्य उद्देश हा आपलं स्वतःचं संशोधन आहे, स्वतःच्या जीवनाचं संशोधन आहे. स्वतःला जाणण्यासाठी
टू नो आवर सेल्फ, स्वतःला जाणण्यासाठी की जीवन काय आहे, जीवनाची समस्या काय आहे, त्या समस्येचं कारण काय आहे आणि त्याचं निवारण कसं करता येईल, त्याचा काही मार्ग आहे का, हे सर्व जाणण्यासाठी आपल्याला स्वतःचा शोध घ्यायचा असतो, हे आपण पाहिलेलं आहे. आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी आपल्याला स्वतःची जाणीव पाहिजे, आत्मभान पाहिजे, जागृती पाहिजे. याला बुद्धांनी सती असं म्हटलं आहे. सती म्हणजे जागृती आहे, आत्मभान आहे. या सतीच्या आधारे आपण आत्मशोध घेतो, स्वतःचा शोध घेतो. तो कसा घेतो, कसा घेतला पाहिजे अशी जी अपेक्षा आहे, ती अपेक्षा आपण बुद्धांच्या शिकवणीच्या आधारे आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सती, जागृती. तर ही कार्यशाळा ही जागृतीची कार्यशाळा आहे. स्वतःला जाणून घेण्याची, स्वतःचं संशोधन करण्याची ही कार्यशाळा आहे. आणि ही साधना आहे, मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ही साधना आहे. साधना म्हणजे ती गोष्ट आपण रिपीट करतो, परत करतो. तर ही जागृती कोणत्या क्रमानं डेव्हलप होऊ शकते, याचं एक छोटंसं स्पष्टीकरण आपण दुसऱ्या सत्रामध्ये केलेलं आहे. आणि त्या छोट्याशा स्पष्टीकरणाचाच आपण विस्तार करणार आहोत 30 नोव्हेंबर पर्यंत. सोमवार गुरुवार, सोमवार गुरुवार. त्या छोट्याशा सूत्राच्या पण साराचा आपण 30 नोव्हेंबर पर्यंत त्याचा काय करणार आहोत, विस्तार करणार आहोत. ती गोष्ट अधिक स्पष्ट करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण ही जी जागृतीची साधना आहे, ही जागृतीची साधना तडकाफडकी जमणार नाही, एकाएकी जमणार नाही, एकदम जमणार नाही. कारण ज्याच्याविषयी आपल्याला जागृत व्हायचंय ते आपलं जीवन, ते आपलं अस्तित्व हे अजागृत आहे, झोपेत आहे, म्हणून ते आपल्याला माहिती नाही. झोपेत म्हणजे कसं की आपलं मन हे अजागृत आहे. मानसशास्त्र सुद्धा सांगतात की आपलं मन हे अजागृत आहे, 80-90% अजागृत आहे. तर त्या अजागृत मनाला आपल्याला जागृत करायचंय. तर हे तडकाफडकी होणार नाही, एकदम होणार नाही. म्हणजे असं म्हणू की आपल्याला एक म्हणजे अंधारात चालण्यासारखं आहे. आणि अंधारात चालायचं असेल तर आपल्याला प्रकाशाची गरज असते. आणि प्रकाश कुठून मिळणार, तर तो जागृतीचा प्रकाश आहे, तो सतीचा प्रकाश आहे. आणि तो प्रकाश आपल्या आतमध्ये, आपल्या अंतरंगामध्ये कसा पडू शकतो आणि कसा विस्तारित होऊ शकतो, कसा विशाल होऊ शकतो आणि आपलं संपूर्ण अस्तित्व, आपलं संपूर्ण जीवन हे जागृतीच्या पातळीखाली कसं येऊ शकतं आणि आपल्याला अस्तित्वाचा बोधी कशी मिळू शकते, जी सिद्धार्थ गौतम बुद्धांना मिळाली, ती ही प्रॅक्टिस आहे. अनेक सूत्रांमध्ये हे कसं करायचं हे बुद्धांनी सांगितलेलं आहे. पण एक सूत्र माझ्या छोट्याशा अनुभवानुसार आणि अभ्यासानुसार मला महत्वाचं वाटतं आणि ते सूत्र आहे 118 नंबरचं सूत्र. तर त्या सूत्राचा जो म्हणजे मध्यम निकायामधलं 118 नंबरचं सूत्र आणि त्या सूत्राचा सार जो आहे तोच आपल्या या प्रॅक्टिसचा एक बेस असणार आहे. आणि त्याचंच आपण येत्या काही सत्रांमध्ये स्पष्टीकरण करत जाणार आहोत. तर त्या सूत्राचा जो सार आहे
तो सार गेल्या वेळेला आपण सर्वांनी ऐकलेला आहे. नवीन लोकांसाठी मी थोडासा परत त्याची पुनरावृत्ती करतो की भिक्खूंनो, साधकांनो, हे तथागतांचं संबोधन आहे, तथागतांनी केलेलं संबोधन आहे आणि आनंदानं सांगितलेलं आहे. आनंदानं जे बुद्धांचे ज्येष्ठ शिष्य होते त्यांनी हे सूत्र सांगितलेले आहे मध्यम निकायामध्ये. तर ते असं म्हणतात की भिक्खूंनो, साधकांनो, साधकांनो हा शब्द आपण इथे जोडलेला आहे की मी, म्हणजे बुद्ध म्हणतात, मी या दुःखमुक्तीच्या किंवा विमुक्तीच्या मार्गासाठी प्रयत्न केलेले आहेत. या मार्गामध्येच माझे चित्त लागलेले असे. भिक्खूंनो, साधकांनो, जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्यासाठी, ज्याचा साक्षात्कार करायचा आहे, अनुभव घ्यायचा आहे, तो घेण्यासाठी प्रयत्न करा. भिक्खूंनो, साधकांनो, आनापानसतीची भावना म्हणजे सराव, प्रॅक्टिस, साधना केल्याने ती महाफलदायक होते. आनापानसतीची भावना महाफलदायक होते. आनापानसतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सतिपट्ठानांना परिपूर्ण करते. आता हे 4 सतिपट्ठान कोणते, हा देखील आपल्या पुढच्या अभ्यासाचा एक सविस्तर अभ्यासाचा विषय असेल. 4 सतिपट्ठान. तर आनापानसतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सतिपट्ठानांना परिपूर्ण करते व सतिपट्ठानांची भावना अधिकाधिक केल्याने ती 7 केल्याने 7 बोध्यांगांची परिपूर्णता साध्य होते आणि 7 बोध्यांगांमुळे विद्या, विद्या म्हणजे बोध, बोधी, ज्ञान, प्रज्ञा, विद्या आणि विमुक्तीची परिपूर्णता साध्य होते. असा हा या आनापानसती सूत्राचा सार आहे. 1 लाईन आहे. ह्या लाईनला धरून, या साराला धरून आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे आणि त्या अनुषंगानं अनेक गोष्टी आपल्याला याच्यामध्ये येणार आहेत. त्याचा देखील आपण अभ्यासाने प्रॅक्टिस करणार आहोत. आता एक गोष्ट मला पुन्हा पुन्हा सांगायची, काय ही सत्र जी आहेत ही प्रॅक्टिकल सत्र आहेत. प्रॅक्टिकल म्हणजे काय, करून पाहायचे. साधना म्हणजे करून पाहायचे. ही फक्त ऐकण्याची गोष्ट नाही, करून पाहण्याची गोष्ट आहे. सती, जागृती ही डेव्हलप करण्याची गोष्ट आहे. सरावानं डेव्हलप करण्याची गोष्ट आहे. प्रॅक्टिसनं डेव्हलप करण्याची गोष्ट आहे. ती केवळ ऐकण्याची गोष्ट नाही, करून पाहायची आहे. हेही पस्तिको, या पहा, करून पहा, हा जो बुद्धांचा संदेश आहे त्यानुसार हे करून पाहायचं आहे, तर त्याचा लाभ आपल्याला होणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आनापानसतीची भावना महाफलदायक होते असं म्हटलेलं आहे. नुसती आनापानसतीची साधना प्रॅक्टिस केली तरी खूप महाफलदायक होते असं म्हटलेलं आहे. आनापानसती, तर याच्यामध्ये सती आहे, भान आहे, जागृती आहे. कशाची जागृती? पहिल्या टप्प्यामध्ये आनापानची जागृती, आन अपान. तर आन, अपान आणि सती ही पाली शब्द आहेत. आन म्हणजे श्वास, पण कोणता श्वास? आपलं शरीर जे श्वास आत घेण्याची क्रिया करतं, प्रक्रिया जी आहे ती श्वास आत येण्याची, त्याला आन म्हटलेलं आहे. अपान म्हणजे शरीर जे श्वास बाहेर सोडण्याचं काम करतं, ती जी प्रक्रिया आहे त्याला अपान म्हटलेलं आहे. हे जे आन आहे, अपान आहे, आन आहे, अपान आहे, हे सातत्यानं जन्मापासून चालत आलेलं काम आहे आणि आपल्या मृत्यूपर्यंत ते चालत राहणार आहे. जगातल्या आपल्या शरीरातल्या अनेक ऍक्टिव्हिटी जशा शेवटपर्यंत चालत राहतील, त्यातलं हे मुख्य जे काम आहे शरीराचं, जीवनाचं, ते अनापान आहे. आपलं शरीर श्वास आत घेतं, शरीर श्वास बाहेर सोडतं
आन करतं, अपान करतं. कशा पद्धतीनं करतं, तर आपल्या शरीरामध्ये नाभीच्या पाठीमागं जो श्वासपटल आहे, त्या श्वासपटलाचं आकुंचन प्रसरण होतं आणि छातीचं आकुंचन प्रसरण होतं. तर हा जो भाग आहे आपल्या शरीराचा, याच्या आकुंचन प्रसरणामुळं श्वास आत येतो, बाहेर पडतो, आत येतो, बाहेर पडतो. याची सती, याचं भान, याची जागृती म्हणजे आनापानसती. ही सोपी व्याख्या अगोदर आपण लक्षात घ्यायची आहे. परंतु ही व्याख्या जितकी सोपी आहे, तितकी प्रॅक्टिस करणं, साधना करणं सोपं नाही. सोपं काम आहे. शरीर श्वास आत घेतं, शरीर श्वास बाहेर सोडतं, शरीर आपली काया आनापान करते. त्याचं भान ठेवायचं, जागृती ठेवायची. पण ते तेवढं सोपं काम नाही. का? तर आपलं मन, आपलं चित्त हे शेकडो, हजारो, लाखो गोष्टींमध्ये विभागलेलं आहे. आपलं मन, मनातले विचार हे सातत्याने चाललेले असतात. आपल्या मनातलं आपल्यातलं जे चित्त असतं, जे चेतवतं, ते चित्त, ते तो एक अग्नी आहे, चित्ताग्नी आहे. त्याच्यातल्या ज्या इच्छा आकांक्षा आहे, त्याच्यातला जो लोभ द्वेष आहे, तो सतत विचारांना प्रज्वलित करतो आणि विचार चालू असतात. इंद्रियातून जे विषय आपल्यामध्ये येतात त्याचे विचार असतात, विचार बनतात आणि चित्त जे आहे ते त्यांना पेटवत राहतं. म्हणून जे आपल्याला पाहिजे नको, पाहिजे नको याच्यानुसार आपलं चित्त, आपल्या डोक्यातले विचार हे गोंधळ घालत असतात. हे सतत प्रज्वलित असतात आणि ते कधी थांबत नाही आणि त्याचाच आपल्याला त्रास होतो. तर ह्या मनामुळं हे सोपं जे काम आहे श्वास पाहण्याचं, ते सहज सोपं राहत नाही. परंतु आपल्याला मनाला एक सराव द्यायचा आहे. प्रॅक्टिस, त्याला साधना म्हणतात, त्याला प्रॅक्टिस म्हणतात, भावना म्हणतात. तर मनाला एक एक सवय लावायची आहे. मनाला शांत करण्यासाठी आणि त्याला यातनातून, तणावातून मुक्त करण्यासाठी त्याला ही सवय लावायची आहे. की ते जागृत कसं होईल, ते स्वतःला जाणायला कसं सुरुवात करील आणि ते काम करण्यासाठी त्याला या श्वासाच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला आणायचं आहे. आन प्रक्रिया, अपान प्रक्रिया, आपलं शरीर श्वास घेतं, शरीर श्वास सोडतं. या प्रक्रियेमध्ये मनाला येण्याचा एक सराव द्यायचा आहे, प्रॅक्टिस द्यायची आहे. जेणेकरून ते सुरुवातीला स्थिर आणि शांत होईल आणि नंतर ते जागृत होईल. तर ही प्रक्रिया पुढे कशी घडते, काय घडते याची आत्ताच आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. फक्त आपण सध्या काही दिवस फक्त ही साधना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नंतर ती आपोआप होणार आहे. तुमच्याकडूनच होणार आहे, प्रत्येकाकडून होणार आहे. साधना कशी करायची हे जास्त सांगण्याची गरज नाही. तुम्हाला मला उलगडा होणार आहे आणि आपण ती करत जाणार आहोत. आनसती, अपानसती हा पहिला टप्पा आहे. आपलं शरीर श्वास घेतं, शरीर श्वास सोडतं. त्याची सती, त्याचं भान, त्याची जागृती, हा जागृती सेंट्रल पॉइंट आहे, हे लक्षात घेऊया आपण. कारण मनाला जागं करणं, जीवनाचा प्रश्न सोडवण्यासाठी, मनाचा प्रश्न सोडवण्यासाठी मनाला जागं करणं, चित्ताला जागं करणं, त्याला सतीमध्ये आणणं, हा मुख्य उद्देश आहे. श्वास एक साधन आहे, श्वास एक माध्यम आहे आणि ते माध्यम देखील शरीराचाच भाग आहे. कारण आपलं शरीरच आनापान करतं. आपलं 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 संपूर्ण अस्तित्वच आनापान करतं.
तर त्या माध्यमानं त्याच्या आधारे आपण जागृतीची प्रक्रिया ऍक्टिव्हेट करतो, सक्रिय करतो. का? तर मन जागृत नाही, म्हणून त्याला प्रश्न कळत नाही, त्याला उत्तरे कळत नाही. म्हणून आपण ताणतणाव भोगतो, दुःख भोगतो, अस्वस्थता भोगतो, एकाकीपणा भोगतो, डिप्रेशन भोगतो, आत्मविश्वासाचा अभाव, अनेक गोष्टी, मग त्याचा शरीरावर परिणाम. या सगळ्याचं एकच कारण आहे की मनाला मनाचा प्रश्न सोडवता येत नाही, आणि तो त्याला सोडवता यावा म्हणून आपण त्याला ही साधना शिकवतो. जणू काय जी बुद्धांनी सांगितलेली आहे ती शिकवतो. आता फक्त आपल्याला हळूहळू क्रमाक्रमानं ते कसं करायचं हे आपल्याला शिकायचं आहे. हा जो श्वास आहे, जे शरीर घेतं सोडतं, हा आपण घेतो, आपण सोडतो मुद्दाम असं नाही. श्वास मुद्दाम घेण्याची आणि मुद्दाम सोडण्याची आवश्यकता नाही, कारण ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, नैसर्गिकपणे चालणारं काम आहे. मी श्वास घेतो म्हणून श्वास येतो असं नाही. मी श्वास घेतला काय, न घेतला काय, माझी काया, माझं शरीर हे आपोआप नैसर्गिकपणे श्वास आत घेत, नैसर्गिकपणे पोटामध्ये जो श्वासपटल आहे त्याचं आकुंचन प्रसरण चालतं, नैसर्गिकपणे आपली जी छाती आणि पाठ आहे याचं आकुंचन प्रसरण चालतं. हा जो भाग आहे हा श्वास आत घेतो, बाहेर सोडतो. मी घेतला काय श्वास, न घेतला काय, यानं श्वासाला काही फरक पडत नाही, कारण श्वास हा ऐच्छिक विषय नाही. आपलं जीवन, आपली काया ही नैसर्गिकपणे श्वास आत घेते, नैसर्गिकपणे बाहेर सोडते. ही गोष्ट, हा नैसर्गिक श्वास आपल्याला आधी लक्षात घ्यायचा आहे. मी घेत नाही, मी सोडत नाही. तर हा जो काय म्हणणार आपल्याला, हे जे सत्य आहे की श्वास आपण घेत नाही, आपण सोडत नाही, म्हणजे मी घेत नाही, मी सोडत नाही, याला पारंपरिक भाषेमध्ये आपण अनात्म म्हणू शकतो. अनात्म हा एक बुद्धांनी वापरलेला आणि जगाला शिकवलेला फार महत्वाचा संदेश आहे. केवळ बुद्धांनी तो शिकवलेला आहे. अनात्म, अनआत्मा म्हणजे नॉट सेल्फ, मी नाही. आपल्याला जे असं वाटतं नेहमी का मी सर्व करतो, मी सर्व करतो, माझ्यामुळे सर्व होतं, तर केवळ श्वासाचा जरी आपण अनुभव घेतला तरी आपल्याला ही गोष्ट लक्षात येते का या जीवनावर, या अस्तित्वावर, या शरीरावर, या श्वासावर मीच आधिपत्य नाही, माझ्यामुळे ते चाललं नाही. श्वास हा नैसर्गिकपणे आत येतो, नैसर्गिकपणे बाहेर पडतो. ही मानसिकता तयार करणं किंवा हे सत्य मनाला जाणवून देणं, ते मनाच्या लक्षात येणं फार महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे, त्याचं मुख्य कारण असं आहे, बुद्धांचं हे फार आगळं वेगळं संशोधन आहे आणि ते आपल्याला कदाचित कधी कधी धक्कादायक पण वाटतं, पण ते सत्य आहे की आपल्या दुःखाचं मुख्य कारण आपला मीच असतो. त्याला बुद्धांनी सक्काय दिठ्ठी, पालीमध्ये सक्काय दिठ्ठी असं म्हटलेलं आहे. सक्काय दिठ्ठी म्हणजे काय? स्वकाया दृष्टी, ज्याला बाबासाहेबांनी बौद्ध पूजा पाठ मध्ये देहात्म दृष्टी असं म्हटलेलं आहे. हा देह, ही काया म्हणजे मी आहे असं वाटणं हा गैरसमज आहे. आपल्या कायातल्या कोणत्या गोष्टी आपण करतो, हृदयाचं काम आपल्या इच्छेप्रमाणे चाललंय काय,
नाही. श्वासाचं काम तर चाललेलं नाही, हे तर आपण आता लक्षात घेतलेलं आहे. हृदयाचं काम आपल्या मनाप्रमाणे चाललंय का? नाही. रक्ताभिसरण आपल्या मनाप्रमाणे चाललंय का? नाही. पचनक्रिया आपल्या मनाप्रमाणे चालली का? नाही. मज्जासंस्था म्हणजे मेंदूतून ज्या काही अनेक जे काही अनेक मज्जातंतू जे सेन्सरी नर्व्हज आहेत, जे काही संपूर्ण शरीरभर पसरलेले आहेत, ते मेंदूचं काम आणि संपूर्ण मज्जासंस्थेचं काम आपल्या मनाप्रमाणे चाललेलं आहे का? नाही. विचार आपण म्हणतो म्हणून येतात का? जातात का? नाही. विचार करणं हे मेंदूचं नैसर्गिक कार्य आहे. त्याला कारण काय आहेत वगैरे हे जागृती नंतर आपल्याला लक्षात येईल का ते का असं असं का चाललंय हे? काय 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 घडतंय? व्हॉट इज गोइंग ऑन? काय चाललेलं आहे? हे आपल्याला नंतर जागृतीच्या सरावानं लक्षात येणार आहे. पण हे आपण करत नाही. इट हॅपन्स. ते घडतंय. ते होतंय. तर आपली काया माझ्या म्हणण्याप्रमाणे चालते, हा गैरसमज आधी आपल्या मनातून दूर होऊ शकला तर आपलं बहुतांश दुःखाचं ओझं किंवा तणावाचं ओझं कमी व्हायला सुरुवात होते. आणि हे आपल्याला ह्या श्वासापासून शिकायचंय. श्वासापासून ती सुरुवात करायची. आणि ह्या ज्या गोष्टी मी थोडंसं आपल्याला लक्षात आणून देतो, ह्या कुठे ग्रंथात किंवा इतरत्र तशाच्या तशा सांगितल्यात असं मला वाटत नाही किंवा आढळत नाही. तर काही गोष्टी ह्या आपण अनुभवातून पाहणार आहोत आणि तुम्हालाही तो अनुभव येणार आहे. उदाहरणार्थ हाच अनुभव घ्या की श्वास आपण घेतो का? मी घेतो का? तुम्ही घेता का? नाही. श्वास आपण घेतला काय? नाही घेतला काय? तो चालू आहे, आत्ता चालू आहे, या क्षणी चालू आहे, जागेपणी चालू असतो, झोपेत चालू असतो, 24 तास तो त्याच्या पद्धतीनं चालू असतो. त्याच्यावर माझं नियंत्रण नसतं. परंतु ती गोष्ट आपल्याला लक्षात येते का? त्याचं आपल्याला भान आहे का? त्याची आपल्याला सती आहे का? जागृती आहे का? हा मुद्दा महत्वाचा आहे. ती जागृती नसते, ते भान नसतं. म्हणून आपल्याला असं वाटतं का मी करतो. माझ्यामुळं सर्व चाललेलं आहे. आणि हेच पहिलं अज्ञान बुद्धांनी लक्षात आणून दिलेलं आहे आणि ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर हा श्वास आपण घेत नाही, आपण सोडत नाही. नैसर्गिकपणे श्वास आत येतो, बाहेर पडतो आणि हा श्वास हे आन, हे अपान अनात्म आहे. अनात्म आन म्हणजे काया आन, शरीर श्वास आत घेतं. अनात्म म्हणजे आपोआप नैसर्गिकपणे माझ्या परवानगीशिवाय, माझ्या आधिपत्याशिवाय ते श्वास आत घेण्याचं काम करतं शरीर, श्वास बाहेर सोडण्याचं काम करतं. अनात्म आन, अनात्म अपान हे सातत्यानं चालू आहे. आत्ता चालू आहे, या क्षणी चालू आहे आणि सती जी आहे, जागृती जी आहे, त्याचं जे भान आहे ते या क्षणी आपल्याला ठेवायचं आहे आणि ठेवण्याचा सराव करायचा आहे, साधना करायची आहे, भावना करायची आहे. आणि हे जे पहिलं वाक्य, पहिला संदेश जो सांगितलाय का हे काम आनापान सतीची भावना जर आपण सातत्यानं करत राहिलो, श्वासाच्या संपर्कात राहिलो तर आपला तणाव हा हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. म्हणून म्हटलेलं आहे आनापान सतीची भावना महाफलदायक होते. कारण तणाव कमी करणं, दुःख कमी करणं, आपल्या मनावरचं डोक्यावरचं ओझं कमी करणं हा आपल्या जीवनाचा धडपडीचा उद्देश असतो. पण ते कसं कमी करायचं हे आपल्याला आपण भानावर नसल्यामुळे, जागृत नसल्यामुळे, सतीमध्ये नसल्यामुळं कळत नाही. ते कळून घेणं, त्याचा सराव करणं हा आपला मुख्य उद्देश आहे या साधनेच्या कार्यशाळेमधला.
पहिलं काम, शरीर श्वास आत घेतं, बाहेर सोडतं, आपोआप नैसर्गिकपणे. हा अनुभव जर आपल्याला आत्ता येत असेल, नैसर्गिक श्वास जाणवत असेल की आपलं शरीर श्वास आत घेतं, बाहेर सोडतं, अनात्म आन अनात्म अपान हे जर आपल्याला या क्षणी जाणवत असेल, जमत असेल, तर आपली साधनेची यशस्वी सुरुवात झाली या सूत्रानुसार. याचं पुढे काय होईल, म्हणजे ही जर साधना आपण सातत्याने चालू ठेवली, आता आपण सुरू केली, ती चालू ठेवायची आहे. कधी चालू ठेवायची आहे? काही लोक प्रश्न विचारतात, कधी करायची साधना? सकाळी करू का, दुपारी करू का, संध्याकाळी करू का? नाही, ती आत्ता करायची आहे. आत्ता म्हणजे कधी? जेव्हा श्वास आत येत असेल, शरीर श्वास आत घेत असेल, तेव्हा त्याचं भान ठेवायचं आहे की शरीर श्वास आत घेत आहे. आता मी बोलताना शरीर श्वास बाहेर सोडित आहे, तर मी त्याचं भान ठेवलं पाहिजे की बोलताना माझं शरीर, माझी काया अपान करते आहे, श्वास बाहेर सोडते आहे. जेव्हा मी बोलणं थांबवणार आहे, आन होणार, अपान होणार, अपान अपान, अशा प्रकारे जे काही चाललेलं आहे, तर या क्षणातल्या श्वासाबरोबर आपण राहणं, त्याचं भान ठेवणं, त्याची जागृती ठेवणं म्हणजे आनापान सती. आणि मी हे करत नाही, हे नैसर्गिकपणे चालू आहे, याला आपण अनात्म आनसती, अनात्म अपान सती असं सोयीसाठी म्हणूया. आणखीन पुढे जाऊन अनात्म काया आन सती म्हणजे काया आन करत, आणि अनात्म काया अपान सती आपली काया नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडते. हे जे काम या क्षणी चालू आहे, याच्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच्यामुळे काय होईल? याच्यामुळे काय होईल तर आपण आपल्या जीवनाच्या संपर्कात येतो. सुरुवातीला आपण कायेच्या संपर्कात येतो, कारण काया आनापान करते, शरीरच आनापान करतं. तर ह्या सिंपल साध्या या सरावामुळे आपण आपल्या शरीराच्या संपर्कात येतो. आणि शरीराच्या संपर्कात काय यायचं? कारण या शरीरामध्ये आपलं चित्त, आपलं मन आणि सगळ्या सुखदुःखाच्या भावना, ज्याला पालीमध्ये वेदना म्हटलेला आहे. वेदना, वेदन म्हणजे जाणवणे, मराठी वेदना नाही, पाली वेदना. वेदना म्हणजे जाणीवा, जाणवतं, काहीतरी जाणवतं. आपण जिवंत आहोत, है ना, हे शरीर जिवंत आहे, ही काया जिवंत आहे. कशावरून? जाणवते, काया जाणवते, बोलणं जाणवतं, ऐकणं जाणवतं, विचार जाणवतात, भीती जाणवते, आनंद जाणवतो, सुख जाणवतं, दुःख जाणवतं, एकाकीपणा जाणवतो. जाणीवा ज्या आहेत त्याला वेदना असं म्हटलेलं आहे. तर या जाणीवा या शरीरामध्ये आहेत, कायेमध्ये आहेत, म्हणून कायेमध्ये उतरायचं आहे. कारण ही जी सुख दुःख आहेत, हेच तर मनाचे हेलकावे आहेत, हेच तर मनाचं विचलन आहे, हेच मनाचं डिस्टर्बन्स आहे, हेच दुःख आहे. याच्यातच सगळ्या समस्या याच्यात दडलेल्या आहेत.
म्हणून त्या समस्यांना सामोरं जाणं ही बुद्धांची पहिली शिकवण आहे. समस्यांना सामोरं जा. पण समस्यांना सामोरं जाणं हे फार धाडसाचं काम आहे आणि जिकिरीचं काम आहे, प्रयत्नानं साध्य होणारं काम आहे. आपण किंवा आपलं मन सर्वसाधारणपणे काय करतं? दुःखाला घाबरतं, यातनांना घाबरतं. म्हणून काय करतो आपण? म्हणून मन आपल्याला काय करायला लावतं? इथून पळ काढायला लावतं, दुःखापासून लांब जायला सांगतो. मग काय करतो आपण? इथून लांब जायचं असेल, स्वतःला टाळायचं असेल, दुःखाला टाळायचं असेल, तर मग त्याच्याकडे पाहू नका, त्याला विसरायचा प्रयत्न करा. काही लोक खूपच त्याला विसरायचा प्रयत्न करण्यामध्ये दारूच्या आहारी जातात. पण समजा काही लोक दारू जरी पित नसले तरी मन दुसरीकडे गुंतवण्यासाठी दुसरे प्रयत्न करतात, दुसरे उद्योग करतात. का हे जीवन सहन होत नाही, बोर होतं. याला बोर म्हणतो आपण, है ना. कंटाळा येतो, बोर होतं. मग आपण काय करतो? दुसरीकडे मन लावतो, मनोरंजनात मन लावतो, टेलिव्हिजन मध्ये मन लावतो, पेपर वाचण्यामध्ये मन लावतो, फाजील गप्पांमध्ये मन लावतो, टाइमपास करण्यामध्ये इकडे तिकडे भरकटतो. कारण इथं थांबणं दुःखदायक आहे. स्वतःशी कनेक्टेड राहणं हे दुःखदायक आहे. म्हणून आपण काय करतो? दुसरीकडे आपलं मन लावतो. पण किती वेळ दुसरीकडे मन लावणार? परत आपल्याला आपल्यामध्ये यावंच लागतं. की जेव्हा आपण पडून राहतो मग आपली अस्वस्थता आपल्याला जाणवते आणि आपण म्हणतो झोप येत नाही. तर बुद्धानं सुखाचा एक निकष सांगितलेला आहे, सोपा निकष सांगितलेला आहे. ज्याला शांत झोप येते, सुखम सेती, ज्याला शांत झोप येते त्याचं मन सुखी आहे, आनंदी आहे, दुःखमुक्त आहे. आता आपण स्वतःकडे बघायचं आहे. आपल्याला सुखाने झोप येते का? सुखम सेती होतं का? जर होत असेल तर तुम्ही सुखी आहात. जर होत नसेल तर शोधायचंय का होत नाही, का मन विचलित आहे, का डिस्टर्ब आहे. तिथून पळ काढून दुसरीकडे गुंतण्यापेक्षा किंवा दारू पिऊन स्वतःला विसरून जाण्यापेक्षा किंवा ज्याने हे जग निर्माण केलं तो पाहून घेईल त्याच्यावर सोपू, त्याची भक्ती करण्यापेक्षा स्वतःमध्ये उतरा, स्वतःकडे पहा, प्रश्न समजून घ्या, त्याचं उत्तर तिथंच मिळेल, त्याच्यातून बाहेर या आणि निब्बाण मिळेल, दुःखमुक्ती मिळेल. हा सोपा उपाय बुद्धांनी सांगितलाय, पण तो करायला सोपा नाही. हे जो साधना करायला सुरुवात करील त्याच्याही लक्षात येईल. पण हे करायचं आहे. म्हणून आपण पहिल्याच याच्यामध्ये असं ठरवलेलं आहे काय, हे आपल्याला आपलं संशोधन करायचं आहे. हे आपलं संशोधन आहे. हे काय दुसऱ्याचं काम नाही करायचं, दुसऱ्याची उठाठेव करायची नाही, दुसरा काय करतो हे नाही बघायचं. माझ्या जीवनाची जबाबदारी मला घ्यायची. जसं बाबासाहेबांचा एक संदेश आहे ना, आपल्या जीवनाची जबाबदारी आपल्या शिरावर घेणं, हे ज्याला कळतं तो ते धन्य होत. आपल्या जीवनाची जबाबदारी, आपल्या समस्यांची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली पाहिजे. प्रश्न आपला आणि आपण दुसऱ्यावर अवलंबून राहणार, दुसऱ्या शक्तीवर अवलंबून राहणार, देवावर अवलंबून राहणार, दारूवर अवलंबून राहणार, मनोरंजनावर अवलंबून राहणार, तिथं शरण जाणार. तर शरण कुठे जायला पाहिजे? जागृतीला, सतीला. याला बुद्ध शरण म्हटलेलं आहे, याला बुद्धं शरणं म्हटलेलं आहे. कारण बुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत व्यक्ती. बुद्ध हे काही नाव नाही, बुद्ध हे विशेषण आहे. जो माणूस परिपूर्ण जागृतीची प्राप्ती
स्वप्रयत्नाने करून घेतो त्याला बुद्ध म्हटलेलं आहे. ज्याला बोध होतो, जीवनाचा बोध होतो, तर बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे जागृतीला शरण जाणं, सतीला शरण जाणं, आणि ती सती, ती जागृती आपल्यामध्ये आहे. म्हणून अत्तशरणं, अत्तदीप भव, हा एक बुद्धांचा महत्वाचा संदेश आहे. जागृतीला जे दिसतं त्याला धम्म म्हटलेलं आहे. धम्म म्हणजे अस्तित्व कळणं, जीवन कळणं. आपलं जीवन कळालं की जगात आपण बोध होतो. कारण आपण डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या इंद्रियांच्या माध्यमातून जगाशी जोडलेलो आहोत. आपण स्वतःला जाणू लागलो तर आपल्याला जग पण समजायला सुरुवात होते. पण आता सध्या जगामध्ये जास्त लक्ष घालायची आवश्यकता नाही. आधी स्वतःमध्ये लक्ष घातलं पाहिजे, स्वतःतून जग पाहिलं पाहिजे. तर सती एवढं मोठं काम करते. म्हणून शरीरामध्ये उतरायचं असतं, शरीराच्या संपर्कामध्ये यायचं असतं, कायेमध्ये यायचं असतं. आणि कायेमध्ये उतरण्यासाठी आपल्याला श्वासाचा आधार घ्यावा लागतो. अनापानसतीची साधना करावी लागते. कोणतं आनापान? नैसर्गिक आन, नैसर्गिक अपान. काया आन करते, काया अपान करते. हा सराव आपण करायला सुरुवात केलेली आहे. केलेली नसेल तर लगेच करायची आहे. करायला सुरुवात केलेली असेल तर ती कंटिन्यू करायची आहे, चालू ठेवायची आहे. जोपर्यंत आपला प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ही साधना आपल्याला करत राहायचं आहे. नंतर ती बरोबर आपोआपच आपला भाग बनणार आहे. मग करायची गरज नाही. जसं आपलं ड्रायव्हिंग असतो. ड्रायव्हिंग येण्यासाठी आपल्याला कुठेतरी ग्राउंडवर जाऊन ते ड्रायव्हिंग शिकावं लागतं. पण एकदा आपल्याला ड्रायव्हिंग आली, जमली, तर मग ड्रायव्हिंग शिकायची किंवा मुद्दाम करायची गरज नसते. ड्रायव्हिंग होते. आपोआपच आपलं शरीर तोल सांभाळतं. आपल्याला गाडी, टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो किंवा सायकल असो किंवा चालणं असो, हे सुद्धा सरावाने आपल्याला ते तोल सांभाळता येतो, ते ड्रायव्हिंग करता येतं आणि गाडी चालते. तसं जीवनाचं ड्रायव्हिंग सुद्धा आपल्याला जागृतीच्या आधारे आपल्याला करता आलं पाहिजे. जिकडं आपलं चित्त नेईल, जे हेलकावे खाईल, जिकडे विचार नेतील तिकडं आपल्या जीवनाला हेलकावे खाऊ देणं, कोलमडू देणं, यानं काहीही साध्य होत नाही. तर जीवन हे यातनामय बनतं. त्या यातनातून जीवनाला बाहेर काढायचं असेल तर त्याला जागं केलं पाहिजे, सतीमध्ये आणलं पाहिजे. आनापान सतीची भावना अशा प्रकारे महाफलदायक होते. इथे आपण कायेमध्ये उतरलो म्हणजे आपली सतीपठ्ठानांची सुरुवात झाली. सतीपठ्ठान 4 आहेत. जसं अनापानची सती म्हणजे अनापान सती, तशी कायेची अंतर्बाह्य सती, जागृती, कायेचं भान जसजसं आपल्याला येत जातं. आधी आपण अनापानच्या आधारे आपण या श्वास प्रक्रियेत उतरतो. परंतु याच्याशी कनेक्टेड असणाऱ्या ज्या सगळ्याच गोष्टी आहेत त्या हळूहळू जाणवायला सुरुवात होते. म्हणजे आपण कायेमध्ये हळूहळू उतरायला लागतो. आधी यातले सुख दुःख जाणवणार, जाणवणार. जाणीव फार महत्वाचा शब्द आहे. मराठी फार चांगला शब्द आहे. जाणवतं. जाणीवांचा बोध व्हायला सुरुवात होईल. सुख दुःखांच्या जाणीवा म्हणजे डिस्टर्बन्स, विचलन कशामुळे आहे ते चित्त आपल्याला जाणवायला सुरुवात होईल. ते चित्त म्हणजे पाहिजे नको, पाहिजे नको ही जी मनाची धावपळ आहे, चित्ताची धावपळ आहे. हे पाहिजे ते नको. काय पाहिजे, काय नको, कशाचा लोभ, कशाचा द्वेष, हा जो भाग आहे, ही जी एक विकृती आहे, पाहिजे आणि नको, ह्याच्यामध्ये शेकडो, हजारो, लाखो विषय आहेत. जन्मापासून लहानपणी आपल्याला
आपल्या अवतीभोवतीचं जे जग असतं ते सगळं आपल्याला पाहिजे पाहिजे पाहिजे. जर कोणी हात लावला तर रडणार, ओरडणार, नंतर काय शिवीगाळी करणार, मारहाण करणार, कारण ते पाहिजे. ते कोणी हिरावून घेतलं की त्याचा राग, पाहिजे म्हणून लोभ, पाहिजे आणि नको, हे आपल्याला जन्मापासूनच ते सुरू झालेलं आहे. आणि जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपल्या भोवतीचं जे काही जग आहे, ज्याला आपण संसार म्हणतो, ते संसार म्हणजे आपल्या पाहिजे आणि नकोच्या वस्तू आहेत. नको त्या पण आपण ठेवतो, त्याचा रागराग पण करतो, पण ते फेकूनही देऊ शकत नाही, कारण त्याच्यात अर्ध अडकलेलं असतं, अर्ध नको पण असतं, नाही का, ज्याला आपण भंगार वस्तू म्हणतो. काही काही भंगार वस्तू लोक अनेक वर्ष जपून ठेवतात, उपयोगाच्या नाही, पण नाही ते सोडवत नाही. तर हे पाहिजे नको याच्यामध्ये इतकं मन व्यस्त असतं, त्याचा आपल्यावर एक ताण असतो. ह्या गोष्टी आपल्याला जाणवणार की आपण कशा कशात अडकलेलो आहे, कशा कशात आपल्यावर दबाव आहे, प्रेशर आहे. या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. लक्षात घेऊया आपण. शरीराच्या शरीरातले जे आजार आहेत, हे आजार 90% आजार हे मानसिक असतात. हे आता मानसशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र पण सांगतात. अगदी 90 नाही, 95, 96, 97, 98% आजार जे आहेत हे आपले मानसिकतेमुळे होतात. आणि ती मानसिकता ही तणावाची मानसिकता, पाहिजे आणि नको, चित्त, चित्ताग्नी, ही अग्नी जी आहे, हा जो प्रज्वलित अग्नी आहे, ह्याच्यामुळे सगळे ताणतणाव आपल्यावर येतात. आपल्या सगळ्या ज्या काही ग्रंथी आहेत त्या ग्रंथी ओव्हर ऍक्टिव्हेट होतात आणि त्याचा स्राव आपल्या रक्तामध्ये उतरतो आणि त्याचा आपल्यावर दुष्परिणाम होतो. म्हणून डोकं दुखणं असो किंवा अगदी सर्दी पडसं असो किंवा कॅन्सर असो किंवा आपलं ऍसिडिटी असो, बद्धकोष्ठता असो, बीपी असो, शुगर असो, दमा असो, स्पॉन्डिलिसिस असो, पाठीचे आजार असो, मणक्याचे आजार असो, हे सगळे बहुतेक आजार जे आहेत हे तणावामुळे. तणाव म्हणजे आकुंचन, स्नायूंचं एक प्रकारे आकुंचन आहे. एक ते ब्लॉक करतात, ते शरीराच्या ऍक्टिव्हिटी, शरीराची जी कार्य आहेत त्याच्यावर प्रेशर आणतात आणि प्रेशर आणल्यामुळे शरीर मुक्तपणे संचार करू शकत नाही किंवा शरीरातल्या ज्या काही क्रिया आहेत त्या मुक्तपणे चालत नाही. पचनक्रिया व्यवस्थित चालत नाही म्हणून बद्धकोष्ठता होते. हृदयाची क्रिया व्यवस्थितपणे चालत नाही किंवा त्याच्यातलं जे काही आकुंचन असतं त्याच्यामुळे ब्लॉकेज सारखे आजार निर्माण होतात. आता मेडिकल सायन्स मध्ये मला जायचं नाही, परंतु मला एवढंच सांगायचंय, जी बुद्धांची शिकवण आहे की मनाचे तणाव हे शरीरावर असतात आणि म्हणून मनाचे तणाव कमी करण्यासाठी शरीरामध्ये उतरलं पाहिजे, सतीपठ्ठांमध्ये उतरलं पाहिजे, श्वासाच्या आधारे कायेमध्ये, कायेमधल्या जाणीवा म्हणजे वेदना, वेदनांचं कारण चित्त, आणि ह्याचं सगळं जे अनालिसिस जे काही आपल्या विचार प्रक्रियांमध्ये चाललेलं आहे त्याला मनोधर्म असं म्हटलेलं आहे. मनोधर्म. तर काया, वेदना, चित्त, मनोधर्म, विचार, हे 4 सतीपठ्ठानांमध्ये आपल्याला एकदा आपण प्रवेश केला की मग आपले ताणतणाव, दुःख, यातना या हळूहळू कमी होतात. दुःख कमी झालं की जे आपल्याला पाहिजे ते सुख ते तिथंच असतं. सुखासाठी धडपड करायची गरज नाही, दुःख कमी केलं पाहिजे. लोक उलट करतात, दुःखाला विसरा आणि सुखाच्या मागे धावा, सुखाच्या वस्तूंच्या मागे धावा, त्यानं दुःख कमी नाही होत, तुम्ही दुःख विसरता. आजार विसरल्याने आजार कधी बरा होईल का? नाही. आजाराकडे पाहिलं पाहिजे, काय झालंय नेमकं, कशामुळे झालंय, मग त्या कारणामध्ये मग डॉक्टर सांगतो याच्यामुळे होतं हे असं असं करा, मग तो काय औषध देतो, त्याच्यातून आपण बाहेर पडतो, पण कदाचित तात्पुरतं बाहेर पडतो. त्याचं कारण जर आपल्याला शोधता आलं तर आपण स्वतःच त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. हे आपल्याला शिकायचं आहे. पहिला धडा, पहिली प्रॅक्टिस, नैसर्गिक आन, नैसर्गिक अपान,
काया आन करते, काया अपान करते, अनात्म आन, अनात्म काया आन, अनात्म अपान, अनात्म काया अपान. अशा प्रकारे शरीर जे श्वास आत घेत, नाभीच्या पाठीमागे श्वासपटल नावाचा जो पडदा असतो त्याचा कुंचन प्रसरण पहा, छातीचा कुंचन प्रसरण पहा आणि आपल्या कायेच्या संपर्कात येण्याचा आपण सराव करणार आहोत. हे आपलं पहिलं काम आहे. मला वाटतं 8 वाजत आलेले आहेत. 9 वाजत 10 वाजत आलेले आहेत. आपल्याला वेळ कमी असतो. आनंद सर, वेळेचा काहीही प्रश्न नाहीये, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला अच्छा जे प्रश्न ते फक्त बोलू. ओके. तर मग काय प्रश्नाला वेळ द्यायचा आहे 5-10 मिनिटं? नाही, प्रश्न आपण सर्वात शेवटी घेणार आहोत. त्यांना जर प्रश्न विचारायचे असतील ओके ओके त्यांनी तुम्हाला वैयक्तिक फोन ओके करा. ओके हो, एक तर व्हॉट्सअपवर तुम्ही प्रश्न टाकू शकता, माझ्या व्यक्तिगत याच्यावर टाकू शकता. कारण तो सती साधनेचा ग्रुप जो आहे ना तो मुद्दाम बंद ठेवलेला आहे. कारण ते काय होतं की त्याच्यामध्ये काही लोक काही टाकत राहतात आणि मग त्याचं गांभीर्य कमी होतं, म्हणून सध्या त्याला ब्लॉक ठेवलेला आहे. तर आपण माझ्या खाजगी व्हॉट्सअपवर एकतर तुम्ही प्रश्न टाकू शकता, त्याच्यावर मी आपल्या सत्रामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करीन, किंवा मला फोन करू शकता तुम्ही. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद कमलवीरजी आणि सर्वांचे पुन्हा आभार. हा. आपण आता थांबत आहोत या ठिकाणी. आपण सतीमध्ये राहा, सतीची प्रॅक्टिस करा आणि सतीची प्रॅक्टिस करत असताना जर काही अडचणी येत असतील, काही शंका असतील तर त्या मात्र तुम्ही कमलवीरांशी फोनने कॉन्टॅक्ट करून म्हणा किंवा व्हॉट्सअपने म्हणा, तर तुम्ही त्यांशी संपर्क साधून ते आपल्या शंका आपण किंवा आपल्या अडचणी त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन त्यांचं घेऊ शकता. सर्वांना जय भीम. बरोबर. आपला व्यक्तिगत संपर्क हा साधनेचा भाग आहे, हे पण लक्षात घेऊया आपण. काय म्हणता? हॅलो. आपला व्यक्तिगत संपर्क हा साधना सरावाचा भाग आहे, हे आपण लक्षात घेऊया म्हटलं. हो हो हो, अगदी अगदी. ठीक आहे. जय भीम सर्वांना. जय भीम.